श्यामशेठ दलवी यांचा लक्ष होता आणि त्याच्यासोबत शिराटपाऱ्याचा श्यामा आणि तो बैल पण आता चांगला म्हणजे गुलालात आहे आणि चांगला टॉपमध्येच बैल पळतो। ती आज पण चांगली गाडी होती समोर आम्हाला हो की आमचा मला वाटतं गोविंदा होता आणि त्याला एक भेवंडीवाल्यांचा सापेवाल्यांचा कोणाचा एक बैल होता। प्रवीण दादा नमस्कार। नमस्कार। मला वाटतं घरच्या मैदानामध्ये चांगली गाडी पळाली पोलीसराव आणि कोली कोपरकरांचा वजीर चांगला असा गुलाल म्हणजे आजच्या मैदानामध्ये खूप मोठी लढत झाली त्याविषयी सांगा ना। आजच्या मैदानात आमची चांगली गाडी झाली आणि कसं शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता आपल्या मुंबईचा कसा खेळ आता शेवटपर्यंत आले आता कसा आपला खेळ बंद होईल आणि आपला गुलाल झाला त्यावर सर्व आपल्या पोरांना पण आनंद आहे आम्हाला पण आनंद आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या विराजचा वाढदिवस पण आहे आणि ते खूप आनंद आहे म्हणजे सर्व एकदम जल्लोष। आजचं मैदान मला वाटतं तुमचं सुपुत्र विराज प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेतला होता आणि मागं पण तुमची एक गाडी झाली तात्यांचा वाढदिवस होता बोरीच्या वारीला म्हणजे पोलिसनी जेव्हा जेव्हा अशी काही तुमच्या घरची मैदानं किंवा घरचं काही वाढदिवस कुठला कार्यक्रम असेल त्यानुसार गुलाल तुम्हाला मिळून देत आहे कुठेतरी बघा आठवणीत काहीतरी राहून झालंय काय बोला। हो नक्कीच आम्हाला कुठेतरी आम्हाला वाढदिवसानिमित्त आमच्या तात्यांच्या आठवणी मागे 1 तारखेला 1 जूनला सुद्धा आम्हाला पोलिसनी गुलाल प्राप्त करून दिला होता बोरीच्या वाडीला आणि तिथे चांगली अशी प्रेक्षणीय गाडी झाली होती। वाटतं समोर खुटारवीचा सोन्या होता आणि ती गाडी आपली विन झाली होती तिथं पण चांगली गाडी झाली होती आणि आज पण तसाच विराजच्या वाढदिवसानिमित्त आज पण गुलाल प्राप्त करून दिला पोलिसांनी कोली कोपरचा वजीर। मागचा मैदान झाला काही 2-4 दिवसापूर्वी एक मैदान झाला मला वाटतं तिथं पण हीच गाडी पळणार होती वजीर आणि पोलीस संध्याकाळच्या वेळेला नाव भरला होता मगाशीच मी त्यांची मुलाखत घेतली की आमचा पैरा हा मागच्या मैदानामध्येच झाला होता पण कुठेतरी वाढदिवसानिमित्ताने हा आम्ही आज पळवला काय बोला। हो नक्कीच मागच्या मैदानात मला वाटतं रविवारीच आपल्या इथं गाडी ती पळणार होती आपली पण ते काय थोडंसं लेट झाला नाव आपला पाडला त्याच्यामुळं काही गाडी जमली नाही पण पुढच्या वेळेला ते बोलले 11 तारखेला आपण ही गाडी नक्की पळू आणि ती गाडी आज तो आपला आला ती वेळ आली आणि ती गाडी चांगली पळाली। आज जी गाडी झाली त्या गाडीविषयी सांगा ना। हां आजची गाडी झाली ती मला वाटतं समोर पण गाडी चांगली होती श्यामशेठ दलवी यांचा लक्ष होता आणि त्याच्यासोबत शिराटपाऱ्याचा श्यामा आणि तो बैल पण आता चांगला म्हणजे गुलालात आहे आणि चांगला टॉपमध्येच बैल पळतो। ती समोर गाडी होती आपल्याला आणि आपली ती गाडी आपली विन झाली आणि आम्हाला विषय सांगा ना नाव म्हणजे तुमचं नाव होतं का त्यांचं नाव होतं? आपला मला वाटतं त्यांचं नाव होता आणि श्यामशेठ दलवी देवरुम भेवंडी यांचा मला वाटतं त्यांचं नाव होता आणि ते आपण त्यांच्यावर नाव फिरवलं बरोबर। आणि इतकंच नाही तर आज पोलीस नाही तर तुमच्या दावणीला असलेला दुसरा एक वासरू तयार होतंय नशीब म्हणून मला वाटतं तुमच्या भांड्याची पैदाईस आता तिथं घोषित केली तर नक्कीच चांगला असं पळतोय तुमच्या जे सासरी बुवांचा एक पैरा रायबासोबत आतापर्यंत मला वाटतं 2-4 गुलाला झाली बोरीच्या वारीच्या मैदानाला पण एक चांगला असा अंतरात गट नशीबने पण काढला होता त्याविषयी माहिती त्यांना ती पण गाडी आज गुलालात राहिली। हो नक्कीच ती पण गाडी आता चांगली पळा तर नशीब आणि रायबान ती पण गाडी आता म्हणजे गुलालातच आहे। मला वाटतं आता बोरीच्या वाडीला आपला गटाचा मैदान झाला तिथं आणि गटबीट त्यांनी गट पास केला होता आणि मला वाटतं ते सतत म्हणजे ते बिंजोरला तर गुलालातच आहे गाडी ती आज पण चांगली गाडी होती समोर आम्हाला हो की आमचा मला वाटतं गोविंदा होता आणि त्याला एक भेवंडीवाल्यांचा सापेवाल्यांचा कोणाचा एक बैल होता ती गाडी होती आपल्याला समोर आणि ती गाडी आपण तिथं पण आज गुलाल प्राप्त केला त्यांनी आणि म्हणजे विराजच्या वाढदिवसानिमित्त तो आम्हाला त्यांनी गुलाल दिला आम्ही सर्व आमची ग्रुप एकदम जल्लोषात आहे आणि आनंदात आहे। बरोबर आहे। बाब्या गेल्यानंतर कुठेतरी मला वाटतं तुमची धावण मला वाटतं कुठेतरी थांबली होती पण पोलीस आणि नशीब कुठेतरी बघा म्हणतात ना की एक विश्वास तोडावा नाही विश्वास ठेवावा आपल्या पाठीमागे जरी काही थोडीशी अडचण असली तर त्या अडचणीतून समोर कसा यायचा तो आपल्याला देव आपल्याला नेहमी पाठीशी उभं राहून सांगत असतं आणि 2 चांगलं असं नंदी तुमच्या धावणीला घडल्यात पोलीस आणि नशीब यांनी तो नाव चालवलंय काय बोलाल या सीझनला। नाही आमचं नाव तर त्यांनी चालवलेत पोलीस आणि नशीबनी आणि आमच्या तात्याच्या आठवणीत आम्हाला कुठंतरी ते म्हणजे आम्हाला ते आता आमचं नाव हे करत आहेत याच्या पुढे पण आणि आमचं ते गुलालातच राहतील आणि आमचं नाव चालूच राहील आणि तात्यांचा वारसा आम्ही चालू नक्कीच। मला वाटतं पोलीस किंवा नशीब तुमच्या गावातली कुठली पण गाडी पळू द्या आपले स्वर्गीय किशोर अनंत पाटील यांचं नाव पुढं लागतो त्याच्यानंतर तुमची नावं लागतात पण बघा तात्याच्या नावाला खूप सारी बरकत यश आहे काय बोला। नक्कीच तात्यांचं नाव आता कसं एकदम बैलगाडा क्षेत्रात त्यांचं नाव मोठा होता आणि
राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचा नाव तात्यांचा मोठा होता आणि आम्ही पहिल्यापासून ते त्यांच्या तात्यांच्याच नावाने गाडी पालवतो आणि आता पण ते केलं तरी आम्ही पहिले तात्यांच्या नावानेच आम्ही हे करतो गाडी आणि नंतर मग विराजच्या नावाने हे करतो. आणि तात्यांचं कसं तरी आम्हाला म्हणजे आजपर्यंत त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि अजून आम्हाला त्यांचा नेहमी आम्हाला त्यांचा आशीर्वाद राहीलच. इथं आल्यानंतर ना भरपूर गाडा मालकांच्या आम्ही मुलाखती घेत असतो. कुठेतरी जे तात्यांनी कमवलं ना, माणुसकी म्हणतात की काही पण म्हणा, विसरले नाही लोक आणि विसरणार सुद्धा नाही असं म्हणतात. काय बोलत नाही, तात्यांनी म्हणजे बरीचशी म्हणजे माणुसकी कमवले आणि ती लोक विसरणार नाही. तसं प्रत्येक ठिकाणी तात्यांचा बराचसा हातभार होता आणि कुठेही काय असेल कोणाचा तिथं तात्याचा नेहमी तात्यांची उपस्थिती असायची. तात्यांचं नाव म्हणजे बैलगाडा क्षेत्रात मोठा नाव आहे असं ओळख आहे तात्यांची. सालाबाद प्रमाणे ना जशी मैदानं होतात बोनिवलीची तात्या असायचा, त्याचप्रमाणे तुम्ही या वर्षी सुद्धा तात्या नसताना तशीच मैदानं घेऊन दाखवली. कुठेतरी एक खंबीर साथ म्हणून ते पाठीशी उभं राहिले म्हणून हे सर्व झालं. काय बोला? नक्कीच तात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांचं ते नाव आम्ही पुढे चालवत राहील आणि आता पण आम्ही त्यांच्या मार्गदर्शन म्हणजे त्यांचा बराचसा आम्हाला यावरून म्हणजे सपोर्ट आहे म्हणून आम्ही ते त्यांचा वारसा म्हणजे त्यांचं नाव चालवतो. बरोबर. जी मैदानं झाली आतापर्यंत भरपूर सारे गाडा मालकांनी उपस्थिती लावली तुमच्या मैदानाला. सीझनची मला वाटतं 6 ते 7 मैदानं किंवा 8 मैदानं झाली. काय बोलाल? कारण जे गाडा मालक इथं येऊन आपल्या गाड्या खेळलं, गाई बैला पलवली, त्यांच्याविषयी काय बोलाल तुम्ही? त्यांचं आम्ही पहिल्यांदा त्यांचा सर्वांचा आम्ही आभार मानतो शेकडी सरांचा. कारण प्रत्येक अड्ड्यात आम्हाला अड्डा शर्यत गाडा मालकांचा सहकार्य असतो आणि कुठलाही आम्हाला इथं अडचण येत नाही आणि प्रत्येक म्हणजे कुठं गेलो का ते आपल्या बोनवलीच्या अड्ड्याचा नेहमी नाव काढतात का आपला अड्डा कधी आहे तुम्ही. म्हणजे आपला कसा बोनवलीचा अड्डा म्हणजे लोकांसाठी म्हणजे चांगला म्हणजे नामांकित अड्डा म्हणून लोकांची बरीचशी चर्चा असते. बोनवलीचं मैदान व्हा, बोनवलीचा अड्डा व्हा, प्रत्येक ठिकाणी त्यांची चर्चा असते गाडा मालकांची. आणि जशी मुंबईची या सीझन खूप चांगली गेली बिंजोरची, पण जी बोनिवली मी मैदानं बघितली ना, शिस्त पद्धतीची मैदानं खरोखर म्हणजे एक आदर्श घेण्यासारखी मैदानं झाली. कुठल्याच प्रकारचा भांडण न होताना मैदानं व्यवस्थितरीती जो दिवसाचा उजेड असतो त्या उजेडात बंद झाली. कारण बघा त्याच्या मागं असलेली सर्वांची मेहनत, योगेश दादा असतील, संदीप दादा असतील, पप्पू शेठ पाटील असतील, तुम्ही असाल आणि तुमची आता नवतरुण मित्रमंडळी सर्व जमल्यात. खूप सारी मेहनत घेतात. सर्वांविषयी जातात शेवटचा शब्द काय बोलाल? आणि पोलीसची गाडी आज जे ड्रायव्हरनी पळवली त्याचं पण नाव सांगा. पोलीसची गाडी आज बाबू ड्रायव्हर नावडेकर यांनी पळवली आणि आम्हाला कसा सर्व आमच्या सहकारी आमचे सर्व सहकारी तसंच आम्ही योगेश पाटील, शंकू पाटील असेल, मेघनाथ, संदीप भोईर असेल, पप्पू शेठ असतील, असं म्हणजे जेवढे नाव घेऊ तेवढे कमीच आहेत. आम्हाला पूर्ण ग्रामस्थ बोनवलीचा पूर्ण गावाचं सहकार्य आहे. तसंच मांगरुल गावाचं सहकार्य आहे, परत शिरवली गावाचं सहकार्य आहे, ढोके गावाचं सहकार्य आहे आणि त्याच्यामुळं आज तर कुठल्या वयातला हे होत नाही. एकदम आपला व्यवस्थित मैदान पार पडतो. जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. आताच मगाशी राहुल भोईरने समालोचक केसरी म्हणून बोनिवलीचा पुढचा मैदान घोषित केला आहे, तर तो होणार का नाही तो नक्की तुमच्या माध्यमातून माहिती द्या मला. भाऊ योगायोग आला तर पाऊस नाही पडला तर तो नक्की होईल मैदान. आणि पुन्हा एकदा जाता आता तुमचा मुलगा विराज आणि तात्यांचा जे वाढदिवस झाला त्याच्यासाठी मिळवून दिलेला गुलाल बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये, बोरचेवारीच्या अड्ड्यामध्ये पोलिसनी, त्याच्यासाठी तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देईन.